श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या अशीच वापसाने हा श्रीमद भागवताचा सत्य सुरू आहे। संत एकनाथ महाराज आपल्याला नाथ भागवतामधून विष्णू सांगताय। भगवान श्री कृष्ण देवाला ते सांगतात आणि आपण ते आता हा जो भिक्षू आहे हा तुमचा बलाढ्य श्रीमंत असा ब्राह्मण कौला होता। सगळ्यांनी त्याचा त्याग केलेला आहे। आता त्याला कोणी मिळत नाही। वास्तविक वशिष्ठी जे आले असताना त्याने धैर्य धरून विवेक केला आणि विवेकाने वैराग्य त्याला प्राप्त झालं। विवेक वैराग्याने तो आता उत्तम असं ज्ञान आपल्याला सांगून आहे। तो म्हणतो हा बळ झाला धनाने माझं अध्ययन दिलं, त्या धनाने त्या लौकिकाने माझा सदा पूर्वीचा जो कसा होता तो नष्ट करून मला सुखी केलं। असे तो रडत होता पैसा, परंतु तो आता इतका भीत झालेला आहे आणि त्याला पूर्वी जर जे त्याला वाटत होत त्याच्याबद्दल पश्चाताप करून तो आता आपल्याला उपदेश करतो बघा। तो म्हणतो ज्याचे बळे वाढले देव, अरे या देवाला ज्याच्यामुळे देवत्व प्राप्त होतो। देव जयाचे अवयव आणि देव ज्याचे अवयव होतात तो हरी कृष्णला स्वयंमेव। तो भगवान श्री हरी माझ्यावर संतुष्ट झाला। ते विघ्न सर्व आता मला पुन्हा विघ्न सर्व सर्वदेव भय हरी चंद्र चंद्र देवाला हरी आयुष्याबद विघ्न संसार असेना। आता या जगात माझ्यावर कोणतेही विघ्न येऊ शकणार नाही, त्याला हरी माझा पापेलाचा झालेला आहे असं तुम्ही बघा। तो संसाराच्या भयाची पर्वा कसली आहे मला संसाराचे भय राहिले कारण मला संसार सगळं केला। ज्या संसारात मी अडकलेलो होतो, ज्या संसाराच्या बंधनामध्ये मी बसलो होतो ते गेलं सगळं। आता मला संसाराचं भय नाही। कोट्यावधी जन्माचा सूर घेऊन जे आयुष्य फुकट गेले त्याचा ह्या देहाने वसपाट आली। आता मी जे रडलो पडलो दुःख केलं त्याचा बसवाने आता काढतो। देहाला म्हातारपण आले आहे। आता देहाला म्हातारपण आले आहे, परंतु माझ्या चित्ताला काही म्हातारपण आलेले नाही। तेव्हा आपला अंतःकरण जे असतं त्याच्यामध्ये चित्त मन बुद्धी आणि काम याला कधी म्हातारपण येत नाही। देहाला म्हातारपण येतं, परंतु माझा देह आता म्हातारा झालेला आहे, परंतु माझ्या चित्ताला अजून म्हातारपण दिलेला नाही। याकरता त्या चित्ताने भगवंताचे चिंतन करून आता संसार गोंधळ दूर जात आहे। आता मी प्रभूचं भगवंताचं त्या चित्ताचं चिंतन करून राहिलो आहे आणि त्यामुळे मला कुठली आता बंधन नाही।
आता उरलेल्या आयुष्यात कळी काळाचे दात पाडून टाकले. तो भगवंताचा आता लाडका होऊ लागले, भगवंताचा सेवक होऊ लागले. त्यामुळे कळी काळाचे दात पाडून टाकले. गर्भवास दुःखाचे खत फाडून मी मरणाला फार करीन. ज्या देहाने खरी खोटी सर्व कर्मे आचरण केली, या देहाने खरी खोटी सर्व कर्मे आचरण केली, तो देहच मी आता येथे विदेह स्थितीमध्ये आत्मभावनाने सुटून टाकून तो देह आत्मभावनेने सुटून राहतो. मी आता आत्मस्वरूप प्राप्त करणार आहे, मला आत्मज्ञान प्राप्त होईल. आता उरलेल्या आयुष्यात सर्व कर्मे आचरण केली, तो देहच विजय अवस्थेमध्ये आत्मज्ञानाने भरू टाकली. आत्मज्ञानाची धाड घालून देहाचे कुंपणच करून टाकली आणि सुखांची बेडी तोडून सायुज्याची अशी गुरुवारी आज वैराग्य आणि विवेक आणि युक्त असा मी आपल्या स्वार्थामध्ये सावचित्त झालो आहे. अत्यंत सावध झालो आहे. या अशा अवस्थेमध्ये माणसं सुधारली पाहिजे. आपण पाहतो कितीतरी शेतकरी मुली माणसं आत्महत्या करून राहिले. वास्तविक आत्महत्या करण्यासाठी हा ध्येय नाहीये. त्यांनी आत्महत्या न करताना जर ते ध्येय राखून ठेवला तर पुढे काही वर्षांनी त्याला चांगले दिवस येऊ शकतात, जसे आता घरा आलेले आहे. याच्यापेक्षा वाईट दिवस काही कोणाला आले नसतील की काय कामगिरीने ही चांगली ही नवी होती. आता नवी येता अनुदानी पुढे नवी मध्ये तिला इतकी निराशा आली, तिचा पेपर वाईट गेला दोन्हीचा, त्यामुळे मी आता काही पास होणार नाही म्हणून तिने घर बांधून आत्महत्या केली. अतिशय उत्तम गुण गेला एखादा पेपर वाईट म्हणून काय भाग घ्यायचा. अशा जग आहे. या जगताला हा जो भिक्षू आहे, आता भिक्षुदाला याचा उपदेश अत्यंत उपयुक्त आहे. अरे याचा इतकी परिस्थिती कोणाची नसेल झाली, हे जे आत्महत्या करून राहिलो मी आता जो परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीन तो मला हस्तगत होईल. आता परमार्थाच्या सगळ्या सिद्धी मला प्राप्त होतील. मलाच माझ्या स्वार्थ साधेल ह्याच त्याचा हात येथे काही विशेष नियम नाही. तर जो कोणी वैराग्य विवेक होईल त्याला पुन्हा प्राप्त मिळणार आहे. बघा, तो दुसऱ्याच्या बाबतीत समजला की जे कोणी असे दुःखी होत असतील त्यांनी विवेक परमार्थ करावा, विवेक वैराग्य करावं आणि परमार्थ साध्य करावा. वैराग्य विवेकाचे लक्षण हे की देह, घर, स्त्रिया इत्यादी वैभव असताना त्यात मन आसक्त होत नाही. म्हणून माणसाला विवेक यायला पाहिजे आणि वैराग्यही यायला पाहिजे, अनासक्ती यायला पाहिजे. मग त्याच देह, घर, स्त्रिया याच्यामध्ये आसक्ती राहत नाही.
त्याचेच नाव पूर्ण वैराग्य असते. ज्याची आसक्ती तोडली की वैराग्य प्राप्त होतो. अहो पहा, मी जो आरंभ केला आहे आता, त्याला देव आणि देवी यांच्या सर्व समुदायासह देवादिदेव मला सहाय्य होतो. सगळ्यांनी मला सहाय्य करावं असं मी सगळ्यांना प्रार्थना करतो. देव देवतांना असं तो बोलून झालाय. इंद्रियांच्या ठिकाणी अधिष्ठित असणाऱ्या सर्व देवता मला सहाय्य करो. आता तो आपल्या शरीरामध्ये सुद्धा सगळी जी इंद्रिय आहे त्या इंद्रियाची प्रत्येक देवता असते. त्या प्रत्येक देवतेला प्रार्थना करतो की तुम्ही मला आता सहाय्य करा. त्यांनी परमार्थ स्थितीला पोहोचण्याकरता मला इंद्रिय जय द्यावा. कारण माझी इंद्रिय शांत झाली तरच पुढे त्यांना कारण इंद्रिय थकली येत माझी. परंतु त्या इंद्रियाच्या ज्या देवता आहेत त्यांना तो प्रार्थना करतोय की माझी इंद्रिय तुम्ही साधून ठेवा. जो त्रिभुवनेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे तो भगवंत सहाय्य झाल्यावर सर्व देवता मला सहाय्य करतील. मी भगवान जो आहे त्याला मी प्रार्थना करतोय, तो मला सहाय्य करील. सगळ्या देवता मला सहाय्य करतील. कारण त्या श्रीहरीच्या स्वरूपात अंतर्भूत असतात. त्यांना भगवान जो आहे आपले देव त्याच्याच आधिपत्याखाली त्या सगळ्या देवता कार्य करतात. त्यांनी दिनाचा उद्धार करण्यास सहाय्य होऊन मला भवसागरातून काढावे. यावर आपण कदाचित असं म्हणाल, यावर आपण जी प्रार्थना करतो यावर तुम्ही कदाचित असं म्हणाल, तुझ्या वयांचा आता शेवटचा काळ आलेला आहे. तुझ्या वयाचा आता हा शेवटचा काळ आलेला आहे. तू केवळ जरड झालेला आहे. म्हातारा झालेला आहे. आता म्हातारपणाची खटपट करून फुकटची दगदग कशाला करतो असं तुम्ही म्हणाल होता. गप्प बसणार घरामध्ये तुमच्या पडून झाला. आता कशाला अशा भावनेने करतो परमार्थ असं कदाचित तुम्ही म्हणाल. म्हणून असा अर्थ मनात आणू नये. बघा, खटवांग राजा प्रसिद्धच आहे. खटवांग राजा त्याने एका भूत मात्रात परमार्थ साधला आणि त्याला त्याचा स्वार्थ मिळाला. त्यापेक्षा येथे माझे आयुष्य तर अधिक असेल ना. सर्व देव मला सहाय्य होईल म्हणजे मी एका दिवसात परमार्थ साधेन. देवानी सगळ्यांनी मला मदत केली तरी परमार्थ साधेन. आज जसे विवेक वैराग्य प्राप्त झाले आहे तसेच हे जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत विचारा परिकाल काय करेल. मला मी संसार जिंकला आहे. आता सगळं गेलं आणि आता तो म्हणतो मी संसार जिंकला आहे. आता मी संसार जिंकला आहे. आता काय करेल विचारा.
कसा होता आणि आता कसा झाला, माहिती का तुम्हाला कसा झाला तो? पूर्वी कसा होता आणि आता कसा झाला माहिती नाहीये? नाही काय म्हणता, पूर्वी कसा होता आणि आता कसा झालेला आहे. हा पूर्वी कसा होता आता याची वृत्ती पालटली. तो एक वैराग्य झाला. भगवान श्रीकृष्ण हे आश्चर्याने आता उद्धवाला सांगतायत, अरे उद्धव बघ रे, हा म्हातारा बघ कुठल्या अवस्थेमध्ये आता तो परमार्थामध्ये उच्च कोटीला आपलं सुधारा पावतोय आणि करतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला हे दाखवून देत आहेत. असा तो अवंतीचा ब्राह्मण, अवंत नगरी आहे, अवंतीचा तो ब्राह्मण अत्यंत कृपण होता, अत्यंत कंजूस होता फार. पण त्याच्या हातातील द्रव्य जाताच त्याचा स्वभाव पालटला आणि त्याला वैराग्य लक्षण प्राप्त झाले. म्हणून मनामध्ये वैराग्य विवेक उत्पन्न झाला असता ब्रह्मप्राप्ती आपोआप लवकर होते. कारण विवेक आणि वैराग्य ही दोन महत्वाची साधनं आहेत आपल्याला. ब्रह्मप्राप्ती लवकर प्राप्त होईल. आत्मस्वरूपाची स्थिती साध्य करण्याकरिता श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत, अरे उद्धव तू सुद्धा बघ, तू सुद्धा आपली स्थिती प्राप्त कर. तो पूर्वी अधर्म ब्राह्मण होता, तो द्रव्यलोभी होता पूर्वी आणि निंद्य कर्म करायचा पूर्वी. पण तो विवेकाने परमवैराग्यशाली झाला आणि उत्तम ब्राह्मण बनला. पूर्वीच त्याचं काही ब्राह्मण गेलं वाया, पण आता तो उत्तम ब्राह्मण झालेला आहे. मी पूर्वी केलेला विषय पूर्णपणे साधी असा अत्यंत उल्हासाने तो आपल्या परमार्थाचा साधन झालेला आहे. शरीराने जरी दुबळा झाला तरी मन बुद्धीने दुबळा नाही असं तो म्हणतो. आणि मन बुद्धीने होतो. लक्षात ठेवा, एकदा आपण बुद्धीने दुबळं झालं मग शरीर तुम्हाला साथ देणार नाही. शरीर तर भाकार होणार. तुम्ही कसे बघा, शरीराचा प्रत्यक्ष निघून झाला आहे आयुष्यातला आणि शरीराला म्हातारपण येणार कोणी का असेल, पण मनबुद्धीला म्हातारपण होता असं तो म्हणतोय. त्यांना नीट ठेवा, ताट ठेवा. माझ्या दुःखाला माझा मीच कारण झालो. मला यापूर्वी जे दुःख झालं, संपत्ती ऐश्वर्य मला गेलं, त्याचं कारण मीच आहे. काम, लोभ, द्रव्याचा अभिमान धरल्यामुळे मलाच अतिशय दुःख भोगावे लागले. काम, लोभ हे स्वभाव आहे, विचार काढा, त्याच्याने दुःख होतं असं त्याला म्हणायचंय. द्रव्य हेच मला दुःख देऊन गेले. ज्या द्रव्याचा मोठा लोभ होता तो म्हणतो की ते द्रव्यच मला आता गेल्याने सुख वाटलं, त्याने मला खूप दुःख दिलं. यावरून द्रव्य हेच दुःखाचे घर आहे असं तो म्हणतो. तेव्हा भिक्षूची ही जी कथा आहे, या कथा ऐका आणि तो जे सांगतोय आता त्याचा अनुभव आहे हा.
धन द्रव्य हे दुःखाचे घर आहे. बाकावडांचा लोभ मी स्वतः धरला होता, पण त्यांनीच मला घराबाहेर ढकललं. कारण कधी शकून त्याला खायला देत नव्हतो, त्यामुळे ते माझ्या मुलीने घराने मला हाकून दिलं. जाती चांगलं घरावा तर मी माझ्या जात भाई पासून दूर राहतो, त्यांनी मला बाहेर टाकलं. माझे भाऊ मुलेही मला विमुख झाले, तेव्हा त्यांचा तरी आता काय मला लाभ दिला. आता मला कोणी भाऊ बनले नाही, कोणी आता जन्म देतात, काय आता आणि तो एकटेपणाने आता मी जे सगळं प्राप्त करीन परमात्मा बायको मुले आप्तेष्ट द्रव्य या सगळ्यांच्या लोभाचे मुख्य कारण मला देहाभिमान होता. त्या काळामध्ये गेला अभिमान. या देहाभिमानालाच आता साष्टांग नमस्कार असो, दुसरा नमस्कार करा, नमस्कार करतोय. या देहाभिमानाला मी साष्टांग नमस्कार करतो. हे देहाच्या अभिमानाला या दयाला बरोबर उपयोग नाही. बरोबर तेव्हा बोलतो ह्या देहाभिमानालाच आता साष्टांग नमस्कार आहे. बायको मुले आणि द्रव्य यांना नमस्कार असो, सगळ्यांना नमस्कार करतो. जाती बांधवांना आणि अत्यष्टांना नमस्कार असो, बरे झाले दूर गेली. देहाभिमानाला नमस्कार असो, तो देहाचा अभिमान होतो मला, त्याला मी नमस्कार करतो. आता तुम्हा आम्हाला काही संबंध उरला नाही. हे जाती बांधवांनो, तुमचा मला काही संबंध नाही. पाणी आणि त्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब या दोघांचे राहणे एकत्र असते असे दिसून येते. पण चंद्रबिंब पडलेलं असतं, पण चंद्र पाण्यापासून किती निराळा जातो. त्याप्रमाणे तुमच्याशी माझा आता संबंध राहणार नाही. ज्याप्रमाणे नेहमी रात्रंदिवस छाया ही पदार्थाबरोबरच पडलेली असते, तरी तो पदार्थ काही आपल्या छायेपासून दूर राहत नाही. त्याप्रमाणे तुमचा मला संबंध नाही. किंवा ज्याप्रमाणे देहाजवळ तारुण्य येतं, आणि त्या तारुण्याने देह निसू लागतो, पण शेवटी तारुण्य देहाला सोडून जातं. शेवटी तारुण्य देहाला सोडून जातं. त्याप्रमाणे मी तुम्हाला सोडले आहे. नमस्कार. आपल्या देहाच्या तारुण्यालाही साष्टांग नमस्कार करा. बरं झालं, वाटायला जाऊन ते बरं झालं. मनामध्ये वसंत ऋतूचा प्रवेश झाला म्हणजे त्याच्या योगाने मनश्री शोभेचा दिमाग लावू लागते. पण तो वसंत ऋतू आपला काळ संपताच ज्याप्रमाणे मनाला सोडून जातो, त्याप्रमाणे मी
अहम ममता सोडून आहे. माझी जी अहम ममता होती या माझ्या घरच्या लोकांबद्दल ती सोडून देतो. वैराग्यासह विवेकाचे सामर्थ्य मोठे आकर्षक आहे. त्याने नसरून केवढा अलौकिक त्याग केलेला. त्याचा त्याग त्याने म्हणून केलेला नाही. चोरीला गेले सगळं गेलं लुटलं गेलं नाही. त्यामुळे देहाभिमानाला आणि ममतेला मी विरोधक दिले. ज्याप्रमाणे पिता भ्रष्ट झालेल्या पुत्राचा घटस्फोट करून त्याचा संबंध तोडून टाकतो, त्याप्रमाणे देहाभिमानाला सोडून तो स्वतःमध्ये संन्याशी बनवायचा. आता हा बुद्धा म्हातारा संन्याशी बनवायला ज्याप्रमाणे फळ पिकले म्हणजे आपल्या जन्मकाळच्या देहाचा त्याग करते. देठही त्या फळाला धरत नाही आणि फळ देठाला धरत नाही. त्याप्रमाणे हा अहंतेला आता धरत नाही. लहान लोका विसरली. अहंता लाजून याच्यापाशी येत नाही. आता अहंकार हाही सद्भावनेने देहाभिमानाला शिवत नाही. आता त्याप्रमाणे पाण्यामध्ये कमळाचे पान असून ते त्या पाण्यापासून अलिप्त राहते, त्याप्रमाणे देहाभिमानाला स्पर्श न करता त्याने विधियुक्त संन्यास घेतला. माताकडून विधियुक्त संन्यास घेतला त्याने. इतर संन्यासी होऊन करून आम्ही क्रोध आणि काम जाळला असे म्हणतात, पण अखेरीस तीळ तूप याचे मात्र भस्म होते आणि काम क्रोध तसेच राहतात. त्यांचे तरुण राहतात ते तेव्हा तरुण संन्याशी आम्ही तरुण संन्याशी पाहिलेले. आमचा संन्यास म्हातारपणी झालेला आहे. तरुण संन्याशांची गोष्ट फार विचित्र असते. कारण त्यांचं तारुण्य गेलेलं नसतं, शरीर चांगलं असतं, सगळे अवयव मजबूत असतात आणि ते चांगल्या रीतीनं संन्यास घेऊ शकतात. पण त्याला खरं वैराग्य नसते आणि खरं वैराग्य नसेल तर मग मोठीपणा राहतच ना. असे संन्याशी आमचे पाहिजे. अरे देवा बरं झालं आपण महाराष्ट्राने संन्यास घेतला, हे बरं असं आम्हालाही वाटतं. तारुण्याचा संन्याशी तो जर खरोखर पक्का नसेल वैराग्याने तर त्याचा हातून झाला त्याचा स्वभाव होता आणि संन्यास धर्माला काढला लावला. म्हणून सर्व संन्यास्त होण्यासाठी या शरीराचा सुद्धा त्याग व्हायला पाहिजे, तारुण्याचा त्याग व्हायला पाहिजे, तारुण्य जायला पाहिजे असा हा संन्याशी सांगला. इतर संन्याशी होम करून आम्ही क्रोध आणि काम जाळला असं म्हणतात, पण अखेरीस तीळ तूप मात्र भस्म होते आणि काम क्रोध तसे राहतात. तसा काही याच्या भूमाचा प्रकार नाही. हा म्हातारा संन्यासी आता तशा पद्धतीचा संन्यास घेतलेला नाही.
त्याने विकल्पाच्या आधी गाळून टाकलेले आहे सगळे विकल्प आणि अहंकारासह कामक्रोधाची पूर्णाहुती दिली आणि कामक्रोधाची पूर्णाहुती दिली आपल्या मूळ स्वभावाचा होऊन केला गेला म्हणजे हा ब्राह्मण ज्यावेळेला वैभव संपन्न होता त्यावेळेचा स्वभाव आणि आता सगळ्या देताना आता त्याचा स्वभावाचा महल आलेला आहे म्हणून मूळ स्वभावाचा होऊन केला तो विदंडी संज्ञा झाला आणि गुरुपाशी आता मागून सुखाने आनंदात फिरू लागलो आणि उदास सुखाचं जीवन प्रत्येकाला लाभावं अशी प्रार्थनाकडे माझ्या सत्संगाला विश्वास दिला पिता संन्याशाला गोळभर अरे संन्याशामध्ये काय मजा आहे तुम्हाला काय माहिती तुम्हाला वेळी दिली आहे हे अतिशय उत्तम आहे ऐकून घ्या हॅलो